नमस्कार, इझी कुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मटर पनीर। घरी जर पाहुणे आले असतील तर अत्यंत कमी वेळामध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता। सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊयात। इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। यात आपण टाकणार आहोत कांदा। कांदा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे। कांद्याला छान गुलाबी रंग आला की टोमॅटो व हिरवी मिरची टाकून 2 ते 3 मिनिटे खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, चक्री फूल व तमालपत्र टाकूयात। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात। आता यामध्ये भाजीसाठी बनवलेलं वाटण घालायचं आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये बटर पनीर मसाला, घरचा मसाला, धने हळद व थोडे मीठ घालायचे आहे। आता यामध्ये ग्रीन पीस घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता हे गरम पाणी भाजीमध्ये घालून एक उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला उकळी आल्यानंतर पनीरचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत। आता यामध्ये कोथिंबीर टाकून एक उकळी काढून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ढाब्यासारखी मटर पनीरची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी व भातासोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।